नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता. तर आपल्याकडे विषय नसतो मित्रांनो. जसा विषय येतो त्या विषयावर आपण आपले विचार मांडतो आणि त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो. मित्रांनो असाच एक आता व्हिडिओ आहे की काल 3 तारीख होती आणि 3 तारखेच्या नागपूर सुरक्षारक्षक मंडळ, माणुसकी फाउंडेशन सुरक्षारक्षक सेना या संघटनेच्या वतीने 26/11/2025 पत्रव्यवहार करण्यात आला होता. मित्रांनो, पत्रव्यवहार कसा करण्यात आला होता? आपलं हे जे न्यायालयाच्या सुरक्षारक्षकांची नियुक्तीबाबत जे आपल्या सोशल मीडियावर जे व्हायरल होत होतं, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. जे मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला सुरक्षारक्षक नियुक्तीचा, ओके, तर त्या अनुषंगाने तिथली जी संघटना आहे माणुसकी फाउंडेशन सुरक्षारक्षक सेना, तर यांनी मित्रांनो 26/11/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, आपले उपमुख्यमंत्री असतील, त्याच्यानंतर आपल्या मंडळाचं नागपूर मंडळ, या सर्वांना पत्रव्यवहार केला होता. कामगार मंत्री, सचिव अध्यक्ष नागपूर जिल्हा यांना सर्वांना पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहारमध्ये सर्व डिटेल्स सांगितलं होतं. विधी व न्यायालय विभाग शासन निर्णय, म्हणजे जे आता तुम्हाला माहिती आहे, जे मागच्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही बोलणार नाही. तर मित्रांनो, माणुसकी सुरक्षारक्षक सेना नागपूर ही संघटना सुद्धा ऍक्टिव्ह आहे. मित्रांनो, तिथं जसं इकडं माहिती पडलं तसं त्यांनी लगेच पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याला आपल्या संघटनेचे अध्यक्ष असतील त्यांनी कालच्या लेटरमध्ये उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, म्हणजे नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ, कार्यक्षेत्र नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा. मित्रांनो, नागपूरमध्ये वर्धा, गोंदिया आणि भंडारा हे जे जिल्ह्यात समजा कार्यक्षेत्र हे नागपूरच्या याच्यामध्ये मोडले जातात. तर माणुसकी सुरक्षारक्षक सेना यांना उत्तर भेटलेलं आहे मंडळाकडनं, तर ते उत्तर आपण ऐकून घेऊया. सहकारी कामगार अधिकारी व सचिव नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ. ठीक आहे मित्रांनो, त्यांनी 3 तारखेला युनियनला, आपल्या संघटनेला उत्तर दिलेलं आहे. तर उत्तर असं आहे मित्रांनो, उपयुक्त विषय संदर्भ नुसार आपणास कळवण्यात येते की नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळास नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्याकडून कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय करिता सुरक्षारक्षक पुरवणे बाबत मागणी आलेली आहे. परंतु सध्याची स्थिती मंडळाकडे प्रतीक्षित यादीवर सुरक्षारक्षक उपलब्ध नसल्यामुळे सुरक्षारक्षकांचा पुरवठा करण्यात आलेला नाहीये. म्हणजे नागपूर मंडळाने मित्रांनो संघटनेला उत्तर दिलेलं आहे की बुवा प्रतीक्षित यादी म्हणजे वेटिंगला सुरक्षारक्षक नाहीयेत आपल्याकडं. त्या अनुषंगाने बुवा आपण त्यांना सुरक्षारक्षक मनुष्यबळ म्हणजे पुरवू शकले नाहीये, असं त्या लेटरमध्ये उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, आता बघा, नागपूर सारख्या सिटीमध्ये तिथं सुद्धा वेटिंगला सुरक्षारक्षक नाहीयेत असं अध्यक्षांनी त्या लेटरमध्ये उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे, आता सपोज तिथं जर सुरक्षारक्षक वेटिंगला नाहीयेत, ठीक आहे, तर रायगडला जवळजवळ 1600-1700 जे सुरक्षारक्षक वेटिंगला आहेत त्यांना तुम्ही काहीतरी तरतूद, मंडळातून काहीतरी तरतूद हे करा किंवा काहीतरी लेटर काढा, परिपत्रक काढा की हे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे वेटिंगला मुलं आहेत, रायगड असो किंवा पुणे असो, तिथले जे वेटिंगला सुरक्षारक्षक आहेत त्या सुरक्षारक्षकांना जिथं जिथं न्यायालयाच्या जागा आलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही परिपत्रक काढून त्यांना तिकडं शिफ्ट करा ना. काहीतरी असं तरतूद काढा की जेणेकरून तो जो सुरक्षारक्षक आहे, जोपर्यंत भरती निघत नाही मित्रांनो, नवीन भरती, ऑनलाईन भरती, तोपर्यंत जे वेटिंगला सुरक्षारक्षक आहेत रायगडचे, पुण्याचे, त्या सुरक्षारक्षकांना रोजगार भेटेल आणि त्यांचं वर्ष म्हणजे एक प्रॉपर बोलतो ना आपण, एक रुटीन बसून जाईल. आणि नवीन भरती काढा ना तुम्ही. नवीन भरतीला मित्रांनो जवळजवळ माझ्या अंदाजे तरी, म्हणजे अंदाजे सांगतोय मी, 6 महिने किंवा वर्ष पण जाऊ शकतं भरतीला, किंवा 6 महिन्यानंतर पण भरती निघू शकते. पण तोपर्यंत आपले जे मेन जे पॉइंट आहेत, जे आस्थापन आहे, ते
MSF झाली, मॅस्को झाली, प्रायव्हेट एजन्सी झाल्या, ठेकेदारी झाली, यांच्या घशामध्ये आपले युनिट चाललेत मित्रांनो. तर ह्या गोष्टीकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे. जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या संघटना आहेत, त्या संघटनेला तुम्ही हक्काने बोलू शकतात, कारण की तुम्ही संघटनेच्या पावत्या फाडलेल्या आहेत मित्रांनो. तर तुम्ही संघटनेला सांगू शकतात की असं असं आहे, तर तुम्ही पत्रव्यवहार करा मित्रांनो. बघा, संघटनेला त्यांना स्वतः काही माहित नाही, म्हणजे बोलतो ना आपण की जर अशी कोणती गोष्ट असते की आपण बोलतो ना की माझ्या अंगात का देव घुमताय का, मला माहिती आहे. तसंच संघटनेचं काम आहे मित्रांनो. संघटनेच्या अंगात देव घुमत नाही ना की त्यांना लगेच कळेल. तर ते आपण जागृत करायचंय संघटनेला की असं असं, आणि तुमचा अधिकार आहे. संघटनेच्या तुम्ही पावत्या फाडलेल्या आहे मित्रांनो, तर संघटना तुमच्या पाठीमागे 100% उभी राहते आणि 100% प्रयत्न होतो. तर आता जसं की नागपूर जिल्ह्यामध्ये पाठपुरावा केला, तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पाठपुरावा केला मित्रांनो, तर 100% आपल्या सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांनाच युनिट भेटतील आणि प्रॉपर व्यवस्थित होणार. नवीन नवीन आस्थापना येणार आहेत मित्रांनो. जर सपोज नवीन नवीन आस्थापना जर नाही आल्या बी, आणि आपल्याकडे जर सुरक्षारक्षक तुटवडा कमी असला, वेटिंगला सुरक्षारक्षक नाही आहेत आणि भरतीचं नाहीच आहे, तर मग ह्या गोष्टी काय आहे, जे मागून आलेले फोर्स आहेत समजा, ज्या सुरक्षा एजन्सी आहेत त्या टॉपला जातील आणि सुरक्षारक्षक मंडळ हे काही वर्षाने दबलं जाईल. तर ह्या गोष्टी व्हायला नको म्हणून आपण सुरक्षारक्षकांनी याचा पुढाकार घेऊन संघटनेला वारंवार पत्रव्यवहार करायला सांगून या गोष्टी निदर्शनास आणून द्यायच्या आहे मित्रांनो. रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये 1600-1700 मुलं वेटिंगला आहेत. त्यांचा सरकार म्हणा किंवा कामगार डिपार्टमेंट, कामगार आयुक्त असतील किंवा सचिव असतील, यांचं दुर्लक्ष होतंय. तिथले जे वेटिंगला सुरक्षारक्षक आहेत, तुम्ही जिल्हा वाईज त्यांना ऑदर जिल्ह्याचे सुरक्षारक्षक तिथं आहेत वेटिंगला, तर तुम्ही तिकडे त्यांना शिफ्ट करा ना, आपापल्या जिल्ह्यामध्ये शिफ्ट करा. जसं नागपूर आहे, अमरावती आहे, तिथले तर मी तर म्हणतो 500-600 सुरक्षारक्षक आरामशीर असतील तिथं. मग त्या सुरक्षारक्षकांना तुम्ही तिकडे शिफ्ट करा आणि लवकर तात्काळ त्यांना न्यायालयाच्या ज्या आस्थापनांच्या आहेत नवीन आलेल्या, त्या तुम्ही त्यांना लगेच ड्युटीवर रुजू करा ना. मंडळाला मला एकच विनंती करायची आहे की हे दुर्दैवी गोष्ट आहे, पुणा असो किंवा रायगड असो, रायगडला तर बेकारी जबरदस्त आहे. वेटिंगला एवढे मुलं आहेत आपले की त्यांना बिचाऱ्यांना नोकऱ्या नाही आहेत. मला दर हप्त्याला कमेंट येतात, फोन येतात मित्रांनो की सर आमचं बघा. पण मित्रांनो, मी पण एक सुरक्षारक्षकच आहे आणि मला जाणीव आहे, पण आता करणार काय. सरकारचं दुर्लक्ष म्हणा किंवा मंडळाचं दुर्लक्ष म्हणा, ह्या गोष्टी खरंच आपल्याला शब्द नाहीत माझ्याकडे. तर मला एकच सांगायचं आहे, जसं की नागपूर मंडळाने जसं पत्रव्यवहार केला, तसाच प्रत्येक संघटनेने प्रत्येक जिल्ह्यातून जर पत्रव्यवहार केला मित्रांनो, तर 100% डेफिनेटली फरक पडणार आहे मित्रांनो. हे लेटर मी वाचलं, कालचं लेटर आहे 3 तारखेचं. तिथले जे आयुक्त आहेत, कामगार आयुक्त सचिव नागपूरचे, त्यांनी उत्तर दिलेलं आहे संघटनेला. तर असं बऱ्याच आहे. याबाबत आपणास कळवण्यात येते की नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षकांचे सूचित पुढे प्रतिक्रिया यादी तयार करण्याकरता परवानगी मिळण्याबाबत या कार्यालयाच्या 14/5/2025 14/8/2025 अनिवार्य शासनाने दिनांक 27/3/2025 चा GR शासन निर्णयानुसार सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सादर प्रस्तावाचे अनुषंगाने सहाय्य आयुक्त कामगार माथाडी मंबू यांना अपर सचिव उद्योग ऊर्जा व कामगार मंत्रालय मंबू या कार्यालयास प्रस्ताव पाठवलेला आहे. म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की प्रस्ताव हा मंबू माथाडी मंडळाकडे आम्ही केलेला आहे. ठीक आहे. तर याबाबत पुढं असंही सादर करण्यात येते की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 30/9/2025 रोजी संपन्न झालेली बैठकीचा इतिहास म्हणजे इतिवृत्तीमध्ये सुरक्षारक्षक मंडळाने त्वरित सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया राबवावी असं सूचित केलेलं आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयातर्फे सहाय्य कामगार आयुक्त माथाडी मंबू यांनी
कार्यालयाचे 15/10/2025 पत्राचे सुरक्षारक्षकांच्या फुले तयार करण्याबाबत जाहिरातीचं मसूद देखील मान्य करत पाठवलेला आहे. म्हणजे संघटनेने काय केलंय, जे मागे GR आला होता बघा की भरती राबवण्यात यावी, तर प्रत्येक मंडळाला सांगितलं होतं की बाबा भरती राबवण्यात यावी ह्या गोष्टी, तर ते लेटर सुद्धा त्यांनी जोडलेलं आहे मित्रांनो. म्हणजे एक बोलतो ना आपण, रिमाइंड केलेलं आहे. तरी याच्याकडे दुर्लक्ष होतंय मित्रांनो. भरपूर असं आपलं मंडळात जे उमेदवार भरती झालेले वेटिंगला आहेत, 4-4 वर्ष झाले मित्रांनो, त्यांना ड्युट्या नाही आहेत. तर हे कुठंतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्या सर्व वेटिंगला जे सुरक्षारक्षक बांधव आहेत माझे, त्यांना लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विलन करा, बदल्या करा. जे वेटिंगला सुरक्षारक्षक आहेत त्यांच्या बदल्या करा मित्रांनो. समजा नागपूरचे आहेत, अमरावती आहे, चंद्रपूर बुलढाणा आहे, जळगाव जिल्हा आहे, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आहे. 16 जिल्ह्या, म्हणजे 16 नाही, भरपूर जिल्ह्यातून तिथं आपले उमेदवार वेटिंगला आहेत मित्रांनो. कुठं? रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ. तिथले तुम्ही शिफ्ट करा ना. जिथं तुम्हाला सुरक्षारक्षक कमी पडताय तिथले सुरक्षारक्षक तुम्ही बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बदल्या करा त्यांच्या, की जे त्यांचं रोजीरोटी चालू होईल मित्रांनो. तर या गोष्टी सरकारचं दुर्लक्ष होतंय, मंडळाचं पण दुर्लक्ष होतंय. तर हे कुठंतरी आपल्याला फसवणूक म्हणा किंवा आपल्याला मंडळ खाली खेचण्याचं काम होत आहे, हे असं मला निदर्शनास येत आहे मित्रांनो. माझे विचार मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असतो. मी फालतू व्हिडिओ बनवत नाही. माझ्याकडे जे आहे मी त्याच्यावर विचार मांडून मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो. शासनातर्फे भरती प्रक्रियेस मान्यता मिळताच मंडळातर्फे त्वरित भरती प्रक्रिया कारवाई सुरू करण्यात यावी. विधी व न्यायालय विभाग अंतर्गत येत असलेल्या विविध न्यायालय मंडळातर्फे सुरक्षारक्षक पुरवण्यात येतील, असं पण खाली नमूद केलेलं आहे मित्रांनो. नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक सहाय्यक कामगार अधिकारी व सचिव मित्रांनो, त्यांनी जे लेटर बाजी केली होती, म्हणजे पाठपुरावा केला होता, त्याचं उत्तर पण मस्त दिलेलं आहे म्हणजे अध्यक्षांनी, सचिव तिथल्या अध्यक्षांनी. तर माझं एकच म्हणणं आहे, लेबर डिपार्टमेंट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, जे आपलं सचिव आहे तिथं मेन प्रधान सचिव मॅडम बसतात किंवा सर असतील, त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन जे वेटिंगला सुरक्षारक्षक आहेत रायगडला, त्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये बदली करण्यात यावी. आणि तात्काळ जे आस्थापना आहेत आपले, जे आता तिथं सुरक्षारक्षक पाहिजे पण आपल्या मंडळामध्ये सुरक्षारक्षक नाही आहेत, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वेटिंगला 0 आहे. आणि जे सुरक्षा म्हणजे 2 ते 3 मंडळं सोडून बाकीच्या सुरक्षारक्षक मंडळांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे मित्रांनो. किंवा पहिले रायगडला किती आहेत सुरक्षारक्षक वेटिंगला, ते तुम्ही पहिले डिवाइड करून घ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि मग तुम्हाला किती सुरक्षारक्षकांची कमतरता पडते तसं तुम्ही नवीन भरती काढा, जरुरी आहे. नाही जर काढलं तर मग ह्या गोष्टी हे होतील मित्रांनो. मला एकच सांगायचं आहे, तुम्ही कोणत्याही संघटनेचे असू द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण संघटनेला तुम्ही आठवण करून द्या की हे कुठेतरी काहीतरी होतंय, तर तुम्ही पाठपुरावा करा मित्रांनो. आज आपले संजय दादा पाटील असतील किंवा संदीप सोनवणे असतील जळगाव जिल्ह्याचे, त्यांच्या वारंवार पाठपुराव्याने मंडळामध्ये बरेच असे चेंजेस झालेले मित्रांनो. परत मी त्यांच्या कानावर टाकलेलं आहे. संदीप सोनवणे भाऊ जळगाव जिल्हा युनियनचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी कानावर टाकलेलं आहे. तर लवकरच ते अजून पत्र बनवणार आहेत, जसं नागपूरवाल्यांनी पाठपुरावा केला, आपल्या संघटनेने पण केला होता. परत ऑदर जिल्ह्याचे जे आहेत, ऑदर जिल्हा, त्यांना पण पत्रव्यवहार आपल्याला करायला लावणार आहेत. तर लवकरच आपलं जो फॉन्ड आहे, जो लेटर आहे, ते आपल्याकडे आलं की आपण त्या प्रत्येक सुरक्षारक्षकांच्या ग्रुपवर आपण टाकणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही मेल करा मित्रांनो. तिथं तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त कॉपी पेस्ट करून ईमेल ID सुद्धा दिलेले, ते फक्त तुम्हाला पेस्ट करायचे, की जेणेकरून कळेल. ऑनलाईनचा फरक पडतो मित्रांनो. आता मोर्चाला कोणी उभं राहत नाही मित्रांनो, टाइम नसतो कोणाला. तर ऑनलाईन मेल करा, त्याचं उत्तर आपल्याला भेटेलच. आणि त्या अनुषंगाने काही ना काही आपल्या मंडळामध्ये बदल होणारच मित्रांनो. आताच डोळे उघडा, नाही तर मग 2 ते 3 वर्षामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचं अस्तित्व राहणार नाही, हे दिसतंय. जर आपण ऍक्टिव्ह राहिलो, भरती झाली किंवा वेटिंगला जे सुरक्षारक्षक आहेत त्यांना जर ड्युट्या भेटल्या, तर 100% आपलं मंडळ आहे ते व्यवस्थितच राहणार आणि टॉपला पण जाणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. माझे विचार तुम्हाला जर आवडले असले तर कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो.
आणि संघटनेला आपलं काम आहे की तुम्ही पत्रव्यवहार करा. संघटनेचं कामच आहे मित्रांनो, संघटना आपल्या पाठीमागं आहे. ऑल संघटनेला मी एकच निवेदन करतो की ह्या ज्या गोष्टी होत आहे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्याचा पाठपुरावा करा. फालतूगिरी ते दुसरं करून फायदा नाहीये. जे आपले मेन मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे लक्ष देऊन पाठपुरावा केला तर बरं होईल. माझ्याकडनं चुकून शब्द काही बोलले गेले असतील तर मी माफी मागतो. आणि हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा मित्रांनो आणि लाईक करा. जे वेटिंगला सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे, कारण की ते वेटिंगला आहेत त्यांचा कोणी विचार करत नाहीये मित्रांनो. तर तुम्ही ऑनलाईन मेल सुद्धा करू शकतात, लाईव्ह मेल सुद्धा करू शकतात वेटिंगला जे सुरक्षा रक्षक आहेत ते त्यांचं. तर मित्रांनो लवकरच आपण बघूया आपली भरती सुरक्षा रक्षक मंडळाची ही लवकरात लवकर व्हावी, आपण अशी अपेक्षा करू. त्याच्या अगोदर जे वेटिंगला आहेत त्यांना पहिले ड्युटी भेटू द्या, त्याच्यानंतर मग नवीन भरती काढा, काही विषय नाहीये. तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.